नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर झालं बरं का गवत काढून आपलं सगळं पूर्णपणे. हो का, त्यात एक लाईन राहिली थोडीशी, सगळं पूर्णपणे झालं. असं गवत होतं. हो का, असं गवत होतं. झाड तरी दिसतंय का कुठं? हो का, हे झाड आंब्याचं, हे गवत. त्याला आता गवत बाहेर टाकायचं सगळं, आणि मग बारकं जे छोटं आहे त्याला सगळ्याला औषध मारायचं आहे. चिमणे ये इकडं. लय ऊन आहे, लय म्हणजे लय ऊन आहे. असं झालं प्लेन मस्तपैकी सगळी झाडं. इतकं गवत निघलंय. हे सगळ्यांना कशात सगळे मम्मी काय म्हणती? करंज्या करायच्यात बाळा, तर पीठ मळून ठेवा म्हणलं, म्हणजे बरं भिजेल जरा 5-6 वाजता. मग करूया आपण अनुष्का आल्यावर. रवा मळलाय नुसता. 1 वाटी तेल टाकून, तेल जरा कडक गरम करायचं, थोडंसं नॉर्मल हे होऊन द्यायचं, कोमट टाकायचं सगळा रवा, त्याला चोळायचा, थोडंसं मीठ टाकायचं, हे असं मळून ठेवायचं भिजायला जरा असं. आणि करायच्या करंज्या. काय म्हणते मग? ही चिवडी लय हाय, लगे मोबाईल टिंग वाजला की तिला कळतं काय. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळ होत आली आणि आमच्या चिवूची काय खायची वेळ झाली. तर आमच्या अनुष्काला काय आवडतं? तिला अनुष्काला करंज्या खावडल्यात, खायनं असं झाले, म्हणून लगे अश्विनी लगे करंज्याचं पीठ मळलं आणि करंज्या करायला घेतल्या. छान छान मस्त मस्त टकाटक खटाखट. काय म्हणते मग अश्विनी? चाललेत का? तिकडं चिवडं बसले. होय चिव्या, लय नाद कार्तीला, लय नाद. अनुबा काय म्हणते पिलो, कसा गेला शाळेचा डे? चांगला होता ना. बाळाचा दुसरा दिवस. बाळाला गाडी नसल्यामुळे बाळाला चालत सायकलचा गोठा झाला, चालत जायला लागते. असू दे, उद्याच्याला आणीन तुझी सायकल. हा बरं का पिलो, असू दे. ठीक आहे, असू दे, नाही काय म्हणत बाळ. तिकडं चिवड्याचं तर काय, माझ्या 2 दिवस झालं शाळाच बुडावतं या. त्यात आता उद्या सुट्टी आली. असू दे, तिचा हाय एन्जॉय करायचं, एवढं दिवस आहेत. आणि मी मुलींना दोन्हींना नाही लय टेन्शन देत, नाही लय अभ्यासाचा भर देत, कारण की आहेत ॲक्च्युली माझ्या दोन्ही पण कार्टे आहेत ना, आमच्याच हुशार आहेत, त्यांना काही सांगायची गरज नाही. हां, माझी दोन्हीची दोन्ही गोंडस मुलं. माझ्या अनु तर काही विचारूच नका, आणि 24 तर नादच खुळा. बायको तर पहिल्यापासून ओके इंग्लिश. हां हां, आय एम गुड बॉय, आय एम पायलट. ठीक आहे, यस तुम पायलट आहे ना. ते एक सर आलं तर त्या सरांनी सांगितले, घरी एकाला आलते, तर त्या सरांचं म्हणणं येते, तुम्ही मुलींबरोबर जास्त इंग्लिश बोला, म्हणजे मुलींना इंग्लिशची जास्त सवय लागेल. थोडं बोलताना थोडं इंग्लिशचं थोडं उच्चार जास्त वगैरे केलं ना, कसं होतं, तशीच मुलींना सवय लागते. ठीक आहे, मी ट्राय करीन इथून मोर. ओके, यस, नो प्रॉब्लेम, बाय, गिव वॉटर, गिव वॉटर, आणि ठीक आहे चला, ह्या गोष्टीवर असू द्या, मला पाणी दे प्यायला, असं मी म्हणतो. आपली बापालाच येत नाही इंग्लिश, तर पोरींला कवायचं. असू द्या, लागेल सवय हळूहळू. पोकन इंग्लिशचं एक पुस्तक आणीन आणि वाचन करीन मी. चला, ह्या गोष्टीवर बाय सगळ्यांना. अय बकीची करंजी कशी वाटते बघा. हो, कशाच्या? साठा लावून असतो का? बर, त्याला जरा म्हणजे दिसायला चांगल्या नाही. हा, तर चला, अश्विनीची करंजी चालली. छान. मला एक म्हणायचं, बोल की पिल्या. टीव्ही आणा की. काय टीव्ही आणा. दुसऱ्या मध्येच छान झाले. आणि ती झाकण टाकायच्यावरती काय पण करायचं, करमतच नाही. टीव्ही आणायचं.
अनुष्काला वाटतं टीव्ही आणावं टीव्ही आणावं टीव्ही आणावं. सुट्टी असली की तोंडाकडे बघून झालं. आणायचं आहे बा. ठीक आहे. थोडं थांब 2-3 महिने थांब टीव्ही आणू. असं 2-3 महिने जातील बा. काय असतं टीव्ही हां तुझी इच्छा पूर्ण होणार. लॅपटॉप एक आणि टीव्ही एक दोन्ही संगच आणायचं हां. ठीक आहे ओके गुड. पण यस लवकर आण. बरं लवकर आणतो. ठीक आहे चला अश्विनीच्या करंज्या होत्याला आता. मला पण जायचं आहे थोडं बारामतीला काम आहे. जेवायला जायचं आहे आज. पार्टी मित्राचा वाढदिवस आहे. येतो जेवण वगैरे करून मस्तपैकी. बाय. ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा. गुड नाईट स्वीट ड्रीम. आणि या करंज्या खायला जवळ कोण असेल तर नक्की करंज्या खायला या माझ्या हातच्या. हां ठीक आहे या.